नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. काल पार्लिमेंटमध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधींनी शेतकऱ्यांना तिथे भेटायला बोलवलेले आणि विरोधी पक्ष नेता असल्यामुळे तिथे त्यांना मीटिंग घेता येते आणि त्याच्यामुळे ज्या मीटिंगसाठी आलेल्या सर्व लोकांना शेतकऱ्यांना तिथे अडवण्यात आलं आणि अडवून मग त्याच्यानंतर सर्व राहुल गांधी तिथे समोर आलेत. गेटवरती त्यांची ती वाट बघतायत कॉरिडॉरमध्येच. आणि त्यावेळेस सर्व पत्रकारांना त्यांनी सांगितलं, उत्तर दिलं की मी शेतकऱ्यांना इथे माझ्या मीटिंगसाठी बोलवलेलं आहे आणि मला हा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे परंतु पंतप्रधानांनी मात्र त्यांना येऊ दिलेला नाही. पंतप्रधान हा सरकार आपला शेतकरी विरोधात आहे अशा पद्धतीची धारणा अशी त्यांची झालेली आहे. आणि त्याच्यानंतर जी झालेली एक सरकारची आफत ही तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. पार्लिमेंटमध्ये अत्यंत आक्रमक विरोधक होते आणि विरोधकाच्या आक्रमणासमोर ते लाचार दिसत होते. सर्वच्या सर्व मोदी सरकार आणि त्यांचे लोक उत्तरं देत नाही आणि उलटे सिलटं काहीतरी उत्तर द्यायचं. दोन्ही सभापती अत्यंत लोकसभा आणि राज्यसभेचे दोन्ही सभापती एकदम डिस्टर्ब झालेले दिसत होते. तशातच राज्यसभेचे सर्वच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गोंधळ झाला. अशा पद्धतीची ती घटना होती. एक दुसरी एक छोटीशी तुम्हाला एक क्लिप घेऊन येऊ की मेरिट या याच्यावरती SC/STच्या लोकांना SC/ST OBCंना मागच्या 10-12 वर्षात काय काय UPSCच्या परीक्षेमध्ये किती मार्क मिळाले आणि काय मिळाले आणि खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकली बॅकवर्ड SC/ST OBC हा जनरलपेक्षा किती सुपेरियर आहे याच्यावरती तुम्हाला ते एक हे होईल. थोडासा व्हिडिओ तो लांब होईल परंतु आम्हा सर्व लोकांना त्याची जाणीव असली पाहिजे. जे कोणी सर्विस क्षेत्रात असतील तर त्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. एक अत्यंत महत्त्वाचा बाब आहे आणि जिथे सर्व सरकारी यंत्रणा त्याच्यात गोल फिरवतात. इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 9 बेंचचं जजमेंट होतं ते आणि त्याच्यापेक्षा वरचं जजमेंट त्याच्यानंतर झालंच नाही. ज्यावेळेस इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की SC/STच्या लोकांना जनरलमध्ये कॉम्पीट करायला काही अडचण नाही आणि ते कॉम्पीट करतील. अशा वेळेस जे कुठेतरी SC/STचे लोक होते असतील आणि ज्यांना मार्क जनरलपेक्षा कट ऑफ डेटच्या वरती असतील तर ते सर्वच्या सर्व जनरलमध्ये समाविष्ट होईल आणि ते एकदाचं त्यांचं ते झाल्याच्यानंतर ते आपल्या पुन्हा रिझर्वेशनच्या याच्यामध्ये शिफ्ट होतील. अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख आहे आणि त्याच्या पलीकडे कोणतंही जजमेंट आज तरी भारत सरकारच्या जवळ नाही आहे. हे सरत असतानाही प्रत्येक ठिकाणी नोकरीमध्ये SC/STचे लोक त्या कोट्याच्या कितीतरी जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे होतं परंतु ते होत नाही. असंच UPSCच्या परीक्षेमध्ये SC/STच्या लोकांना वेगळं त्यांचा इंटरव्ह्यू घेणं हेही धोक्याचं आहे आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये डिस्क्रिमिनेशन होत असतात आणि जो कोटा त्यांनी जो भरायला पाहिजे होता जनरलचा ज्याच्यामध्ये SC/ST आणि ते होत नाही. यासाठी सर्व लोकांचं जनआंदोलन होण्याची मोठी गरज आहे आणि ते आता सर्व ज्या आजच्या या व्हिडिओवरनं तुम्हाला लोकांच्या लक्षात येईल की तिथे किती बनवाबनवी आणि मूर्खपणा असतो आणि आपल्या असोसिएशनही मात्र ज्या खऱ्या अर्थाने जे इश्यू आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही. चला ह्या दोन्ही तुम्हाला छोट्या क्लिप्स तुम्हाला दाखवतो, बघूया आपण. I had invited them inside, so they're not allowing them inside. क्या कहा जा रहा है राहुल जी, क्यों नहीं अलाउ किया जा रहा है? आप नेता विपक्ष और आप किसान नेताओं से मिलना चाहते हैं, क्या कहा जा रहा है, क्यों नहीं आने दिया जा रहा किसान? कोई कारण तो उनको पूछना पड़ेगा. हमने यहाँ इनवाइट किया था अपने ऑफिस में मिलने के लिए, तो यहाँ कहा गया है कि उनको अंदर नहीं आने देंगे. शायद क्योंकि वो किसान है इसलिए यहाँ अंदर अलाउ नहीं कर रहे हैं, तो बाहर मिल लेंगे. तो आप देख सकते हैं कि किस तरीके से राहुल गांधी ने बड़ा दांव चला है. एक तरफ चबूतरे पर खड़े होकर इंतजार कर रहे हैं, वहीं दूसरी तरफ कहना है कि मैंने किसानों को मिलने के लिए सदन में बुलाया था, उनको एंट्री नहीं लेने दी गई है, शायद वो किसान है इसलिए उनको अंदर नहीं आने दिया गया है. इस पर पत्रकार सवाल करता है कि इसके पीछे आपको कोई रीजन बताया गया है. तो राहुल गांधी कहते हैं कि मुझे क्या पता, ये तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से पूछिए. अब जैसे ही राहुल गांधी ने ये बयान दिया, देखते ही देखते ये बयान सोशल मीडिया पर वायरल हो गया. कांग्रेस की तरफ से भी इस बयान को शेयर किया गया और लिखा गया कि कुछ किसान मुझसे मिलना चाहते थे इसलिए मैंने उन्हें अंदर ऑफिस में बुलाया था लेकिन उन्हें अंदर आने नहीं दिया गया. इसका कारण आपको प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से पूछना चाहिए. तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से जब तक कोई पूछता इस बात को लेकर बवाल खड़ा होता कि नेता प्रतिपक्ष को किसानों से सदन में नहीं मिलने दिया गया, ये सरकार किसान विरोधी है, उसके पहले ही
आनन फानन में मोदी सरकार की तरफ से इस फैसले को पलट दिया गया है। इस फैसले के पलटने से आप अंदाजा लगा सकते हैं कि बहुमत जाने के बाद मजबूत विपक्ष है, वहीं दूसरी तरफ सत्ता पक्ष कितना कमजोर हो चुका है। आपको बता दें, पहले तो किसानों को एंट्री नहीं लेने दी गई, उसके बाद किसानों को अंदर आने दिया गया है। आप तस्वीरें देख सकते हैं, किसान सदन के अंदर पहुंचे हैं और तो और सदन में ही राहुल गांधी ने अपने चेंबर में किसानों से मुलाकात की है, उनकी समस्याओं को सुना है और अब तो राहुल गांधी का बयान भी निकलकर सामने आ गया है, जिसमें उनका कहना है कि हमने किसानों से मीटिंग कर ली है और अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर दबाव बनाएंगे कि इनको गारंटी। धारणा है, जो पहला प्रश्न मैं आपसे लूं कि जो मेरिट का सवाल है कि एक और लोग 80-90% लाते हैं परीक्षा में या किसी इस तरह की प्रतियोगिता में, दूसरी ओर कुछ लोग जो है 30-40% ही लाते हैं और 30-40% वालों को एक रिजर्व कैटेगरी में मौका मिल जाता है और 80-90% लाने वाले बहुत सारे लोग चूंकि कोटा बना हुआ होता है तो वो उससे बाहर रह जाते हैं और इस तरह से हमारे जो चुनाव करने की मेरिट है हमारी व्यवस्था को चलाने की, उसमें गुणवत्ता का ह्रास हो रहा है। यहाँ से हम अपनी बात शुरू करते हैं। पहले इस मोटे मोटे तर्क का क्या उत्तर है, ये हमारे दर्शकों को बताएं। सर, आई थिंक 2 years बैक सर, लाइक 2 साल पहले का बात है, लाइक IIT JEE का रिजल्ट आ रहा था जी। ओके, सो IIT JEE का रिजल्ट आया, मैंने देखा लाइक एक ट्रेंड शुरू हुआ ट्विटर में जी। क्या शुरू हुआ, लाइक इसी लोगों को इतना कम कट ऑफ में आ रहा है, जनरल मेरिट को इतना कट ऑफ आ रहा है, तो इससे IITs बर्बाद हो रहे हैं, देश बर्बाद हो रहा है। यही नैरेटिव्स दे वांटेड टू बिल्ड और ये कंटिन्यू हो रहा है। बहुत सारे नैरेटिव्स बिल्ड हो रहा है सोशल मीडिया में। ये क्या हो रहा है हमारे बच्चे में, लाइक फॉर एग्जांपल SC ST स्पेशली, उस बच्चे में बहुत सा इंफीरियोरिटी कॉम्प्लेक्स आ रहा है। आफ्टर सीइंग दैट वो लोग बहुत साइलेंट हो जा रहे हैं, सबमिसिव हो जा रहे हैं एंड दे डोंट नो व्हाट इज द रियल फैक्ट। रियल फैक्ट उसको पता ही नहीं है। बट ये क्या हो रहा है, इसकी वजह से, इस नैरेटिव्स के वजह से some kind of a superiority is being established for these communities. So मैंने क्या किया, like I collected all these questions, many इस तरह के caste prejudices का questions, caste denial का questions मैंने collect किया और I started researching on it. First question आप पूछ रहे थे ना सर, बहुत लोग बोल रहे हैं like 80% में जनरल मेरिट सेलेक्ट हो रहे हैं और SC ST लोग, OBC लोग भी 40-60% में सेलेक्ट हो रहे हैं। ये एक बहुत बड़ा क्वेश्चन है। बहुत सारे ट्रेंड्स है, लाइक रिसेंटली एक इंस्टाग्राम वीडियो, इट हैज टच 1.5 मिलियन व्यूज। ओके, इसी तरह नैरेटिव्स के बारे में इतना बड़ा शेयरिंग हो रहा है इसका, बट पीपल आर नॉट अवेयर। तो मैंने क्या किया, लाइक वी टुक ए प्रॉपर रिसर्च प्रोजेक्ट, वी कलेक्टेड 2007 से 2017 तक यूपीएससी का डेटा, 10,000 कैंडिडेट्स का डेटा कलेक्ट किया हमने और हमने कैलकुलेट किया क्या परसेंटेज है, क्या परसेंटेज मिला है जनरल, ओबीसी, एससी, एसटी, रिटर्न में कितना मिला है, इंटरव्यू में कितना मिला है, फाइनल टोटल में कितना मिला है, पूरा कैलकुलेट किया और चेक किया ये हाइपोथेसिस करेक्ट या नहीं है। आपको देखकर यू विल बी शॉक्ड कि नहीं, दिस जस्ट अ सेकंड, दिस डाटा इज फॉर व्हिच सर्विस, किस नौकरी के लिए ये डाटा, किस परीक्षा के लिए? यूपीएससी यूपीएससी जो हमारे यहाँ परीक्षाएं होती हैं उसमें इन्होंने हालिया वर्षों के करीब 10,000 सैंपल इकट्ठा किए और उनका अध्ययन किया। उसके बारे में नेत्रपाल जी हमें बता रहे हैं कि नतीजे क्या निकले। जी, सो उसमें क्या रिजल्ट आए हैं सर, लाइक आप देखिए परसेंटेज के मामले में रिटर्न एग्जाम्स में, ओके, जनरल का 2007 में 55% आया था, सिर्फ 80% नहीं। तो यही वही फर्स्ट डिफरेंस है, 55% आया था। मतलब जनरल का एवरेज 55% था, 55% है। ओबीसी को 54% आया था,
1% डिफरेंस। ओबीसी जनरल का 55%, ओबीसी का 54%, सिर्फ हाँ, 1% का डिफरेंस ओबीसी और जनरल के बीच इन्होंने 10,000 मामलों के अध्ययन में पाया। 10,000 का सैंपल यूपीएससी सैंपल नहीं है सर, फुल डेटा है, नहीं, पूरा डाटा है, सैंपल नहीं, पूरा सैंपल एग्जैक्ट इन्होंने, ये तो सैंपल नहीं है, ऑथेंटिकेटेड डाटा में से चार्ट, उन्होंने चार्ट जब उसका वर्गीकृत किया, मतलब अब ये तो इसमें कोई गलती की गुंजाइश नहीं, ये पूरा 100% सही है कि कुल 1% का अंतर दोनों की मतलब टोटल मेरिट में था। अब बताइए। और एससी और जनरल का सर सिर्फ 2% डिफरेंस था, और शेड्यूल कास्ट और जनरल के बीच भी सिर्फ 2% का अंतर था। हाँ, वो 40 और 80 और 60 और 80 वाली जो थ्योरीज हैं वो कोई उनका आधार नहीं है, वो एकदम झूठ है, वो तो पूरा झूठ है, क्योंकि मैक्सिमम डिफरेंस आ रहा है 4% सभी ईयर्स में, किसी भी सारे सालों का मिलाने पर ये मैक्सिमम डिफरेंस ये बता रहे हैं कि 4% से अधिक नहीं है, 4% के अंतर के भीतर ही है सारे आंकड़े, सारे वर्षों का अगर एक बार वो आकलन करे तब। जी, और वो हमने क्या किया सर, इंटरव्यू मार्क्स भी लिया है सर पूरा 2007 से 2017 का, और वहां भी परसेंटेज कैलकुलेट किया है, यहाँ थोड़ा डिफरेंस आ रहा है। लाइक फॉर एग्जांपल एससी एसटी लोगों को अराउंड 5% कम मार्क्स आ रहा है। ये बता रहे हैं कि जब इंटरव्यू का इन्होंने लिया, ये रिटन एग्जाम में तो ये था कि 1% का अंतर या 2% का अंतर, लेकिन जब इन्होंने इंटरव्यू लिया तो उसमें 4 से 5% का अंतर आया। अब आप समझ सकते हैं कि फिर भी ये इतना बड़ा अंतर नहीं है जैसी धारणा है, उससे बहुत कम है, लेकिन इंटरव्यू में उनके प्रति दुराग्रह हो सकते हैं। लिखित परीक्षा में जहां ये पता नहीं है कि ये सवर्ण ने लिखा है कि दलित ने लिखा है कि ओबीसी ने लिखा है, वहां वो फर्क बहुत जरा सा है, लेकिन जब इंटरव्यू होता है तो फर्क थोड़ा सा बढ़ जाता है, लेकिन फिर भी वो 4-5% से ज्यादा नहीं। ठीक जी, बट रोजप्रमाणे बुद्धा या सिरियल मधनं तुम्हाला एक छोटीशी एक हे दाखवतोय तुम्हाला क्लिप। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की तिथे बिंबिसार हे बुद्धाचे अनुयायी झालेले असतात, बिंबिसारचं फार मोठं व्याप असते, त्यांची यंत्रणा मगधच्या पूर्ण साम्राज्य असते त्यांच्याकडे, आणि त्यांचा जो पुत्र असतो अजातशत्रू तो मात्र त्यांच्यावरती फार हे झालेला असतो आणि त्याला बंदी घालण्याच्या विचारात असतो। आपल्या लोकांना सांगतो तो आपलं की कुठेही असेल बिंबिसार तर त्याचा शिरच्छेद करा किंवा त्यांना पकडून आणा आणि आपल्याला बंदिस्त करायचं आहे। अशा ह्याच्यामध्ये सर्व त्याचे जे सैन्य असते ते मात्र सर्वीकडे फिरतात, मगधच्या सर्व ठिकाणी जाऊन शोधतात आणि त्यांना बिंबिसार मात्र कुठे दिसत नाही। काही क्षणातच बिंबिसार तिथं येतात आणि त्यांना सांगते की मी भेकाड नाही, मी बुद्धाचा अनुयायी झालेलो आहे, मला तुझ्यावरती कीव येते आहे की तू ज्या पद्धतीने वागतो आहेस, आणि अशा पद्धतीच्या त्या दोघांचं आहे। शेवटी त्यांना बिंबिसारला अजातशत्रू बंदिस्त करतो आणि त्याला कैदेत टाकतो। अशा पद्धतीची ती घटना अत्यंत मार्मिक आहे। बुद्धाच्या काळातली ही फार मोठी घटना त्याला समजण्यात येते। बघूया आपण बुद्धा या सिरियलमधनं ही घटना इथे। घेर लो महल को चारों ओर से, महाराज बिंबिसार को बंदी बना हमारे सामने लाया जाए। फैल जाओ महल के कोने कोने में और ढूंढ निकालो महाराज को। महाराज, मैं आपकी कब से प्रतीक्षा कर रही थी। आम्रपाली, मैं तुम्हें सचेत करने आया। अजातशत्रु ने मेरे विरुद्ध विद्रोह कर दिया, उसके सैनिक किसी भी समय मुझे ढूंढते हुए आ सकते हैं। महाराजा बिंबिसार इस दिशा में भी नहीं है। युवराज, महाराज इधर भी नहीं है। तुम हमारे पुत्र जीवों को लेकर यहाँ से तुरंत निकल जाओ। नहीं आम्रपाली, ये भावुक होने का समय नहीं है। मेरे गुप्तचरों ने मुझे सूचित किया है कि अजातशत्रु मुझे बंदी बनाकर अपने आप को मगध का राजा घोषित करेगा। लगता है महाराज पलायन कर गए। अर्थात महाराज को पहले से ही हमारे विद्रोह की सूचना थी। तख्ता पलट होते ही मैं उन्हें अपना बंदी बना लेता तो मेरी विजय निश्चित थी। चिंता न करें युवराज, मगध की सीमा पर हमारे ही लोग तैनात हैं।
मेरे कुछ सेनापति और सैनिक भी मिले हुए। कपिल वस्तु जो सैनिकों की टुकड़ी गई थी वो भी उसके साथ है। महाराज भाग के कहां जाएंगे? जाओ मगध के कोने कोने में जाओ और हर उस जगह को खोद डालो जहां महाराज के छुपे होने की संभावना है। अजात शत्रु अपने शत्रु को पाताल से भी निकाल के लिए आएगा। मैं भी आपके साथ कारागृह चलूंगी पर आपका साथ नहीं छोड़ूंगी। आम्रपाली, ऐसा कोई प्रण मत करो। यदि अजात शत्रु यहाँ आ गया तो तुम्हें और हमारे पुत्र जीवक को जीवित नहीं छोड़ेगा। इसलिए जैसा मैं कहता हूँ वैसा ही करो। ऐसी अवस्था में आपको छोड़ के? आम्रपाल, तुम्हें मुझ पर विश्वास है? हमारे पक्ष में केवल एक बात है, अजात शत्रु ने इससे पहले तुम्हें कभी नहीं देखा। यदि वो इस महल में तुम्हें ढूंढते हुए आ भी गया तो तुम्हें कभी पहचान नहीं पाएगा। मेरे सैनिक तुम्हें सुरक्षित वैशाली पहुंचा देंगे। यदि आपके सैनिक मुझे सुरक्षित वैशाली पहुंचा सकते हैं तो आप क्यों नहीं चलते? वैशाली क्या, हम कहीं दूर चलेंगे। आखिर हम इस राजपाट से क्या लेना? प्रिय आम्रपाली, मैं मगध सम्राट बिंबिसार हूं। अब तक का जीवन मैंने शीश उठाकर जिया है। यदि मैंने आज पलायन कर दिया तो मैं अपनी दृष्टि में गिर जाऊंगा और उसके पश्चात जो भी जीवन मिलेगा वो धिक्कार के समान होगा। समय बलवान है आम्रपाली। यदि ईश्वर ने चाहा तो हम फिर से मिलेंगे। मेरी बात मानो आम्रपाली, यहां से शीघ्र चली जाओ। युवराज, हमने मगध का कोना कोना छान मारा, महाराज कहीं नहीं मिले। प्यासी थी मेरी तलवार महाराज के रक्त की, तुम महाराज कायर ही निकले। मेरा सामना तो करते। मगध नरेश बिंबिसार कायर नहीं है। पितृघात के प्यासे आंखें खोल और देख कौन आया है। अपने पिता की पीठ पर वार करने वाले कायर, ये तू भी जानता है कि मैंने पिता का धर्म निभाया है, अन्यथा उसी दिन तुम्हें मृत्यु दंड दे दिया होता। मुझे मृत्यु दंड देते तो आज का दिन न देखना पड़ता, किंतु आज आप मेरे बंदी हो। आज जोड़ के अपने जीवन की प्रार्थना करेंगे या शूरवीर होने का ढोंग करेंगे, ये निश्चय मैं आप पे छोड़ता। अजात शत्रु, मुझे तुम पर दया आती। तुमने मुझे बंदी बनाया, मैं स्वयं चलकर तुम्हारे पास आया हो। बुद्ध का अनुयायी बनने के बाद मैंने अपने मन के हर भय पर विजय पा ली है। ना मुझे महल ललचा सकता है, ना ही मुझे कारागृह का कोई भय लगता है। लोहे की हथकड़ियों में बंदी बना लो। अब बुद्ध का पाठ आप कारागृह में ही पढ़ेंगे। नेहमीप्रमाणे बहुजन सौरभचा आज पेपरचा आज आम्ही आढावा घेऊया। आज अर्थसंकल्पावरून राज्यसभेत गदारोळ, घोषणाबाजी करत विरोधकाचा सभात्याग, राज्यामध्ये भेदभाव केल्याचा आरोप। कालच तुम्हाला मी सांगितलेले की जो बजेट होता फक्त सरकार आणि खुर्ची वाचवण्याच्या दृष्टिकोनातनं आंध्र आणि बिहारला या दोन राज्याला जास्त त्यांनी प्राधान्य दिलं आणि कोणीच बाकीच्या स्टेटला न दिल्यामुळे सर्व स्टेट आक्रमक झालेले आहेत। आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही ही दिल्ली असं जर आपल्या खुर्चीसाठी जर राजकारण करत असेल तर अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। त्याच्यामुळे त्यांनी सभात्याग केली। सरकारचे लक्ष केवळ वंदे भारतवर, गरिबांच्या गाड्यांकडे दुर्लक्ष
रेल्वे अश्विनी वैष्णव हे जे रेल्वे मंत्री आहेत त्यांना तो प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी सांगितलं की आज प्रत्येक गाड्यामध्ये अनेक लोक श्वास न घेता म्हणजे घेता येत नाही अशा अवस्थेमध्ये तिथे प्रवास करतात. टॉयलेटची व्यवस्था नसते आणि जिथे 70-80ची जिथे कॅपॅसिटी असते तिथे 300-300 लोक त्याच्यामध्ये हे होत आहेत, उभे राहून प्रवास करतात. पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही. दुचाकी चोरून मिळवलेले पैसे महिलेच्या कर्करोगावरील उपचारासाठी केले खर्च, हे काही विश्लेषण बरोबर नाही. जरी त्यांनी खर्च केले परंतु तो काही मार्ग नाही आहे की चोऱ्या करायचा आणि दान करायचं. त्याच्यामुळे ही बंगळूरची घटना आहे आणि ज्यावेळेस त्याला ते पकडलं त्याच्यावरती त्यांनी ते विश्लेषण दिलं किती खरं किंवा तो डिफेन्स घेतला त्यांनी. तुम्हा सर्व लोकांना पुन्हा सांगायचं मला एकदम लक्षात आलं की लंडनमध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये डिफेन्स घेतात की माझ्याकडे काहीच खायला प्यायला नव्हतं आणि त्याच्यामुळे मला ते चोरी केल्याशिवाय पर्याय नव्हतं. चोरी करताना कारण मला ब्रेड अँड बटरचा माझा संबंध होता आणि त्याच्यावरती हा बेस्ट डिफेन्स म्हणून त्यांना मानला जातो. चला, नेपाळच्या काठमांडूमधील मोठा विमान अपघात, 18 जणांचा मृत्यू झालेला आहे. नेपाळमध्ये काठमांडू विमानाचा काल मृत्यू झाला. 18 लोक म्हणजे भयानकच, कारण विमानाच्या अपघातामध्ये मोठाच काहीतरी हे होत असतो. एक सुप्रीम कोर्टाची मद्रास उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला स्थगिती. एक कार्तिकी म्हणून होते, त्या महिलेच्या लैंगिक शोषणावरती त्यांना एक हे होतं, त्याच्यात त्यांनी राईट टू बी फॉरगटन याच्याखाली त्यांनी तिथे डिफेन्स घेतला. परंतु सुप्रीम कोर्टाने मात्र त्यांना पुन्हा त्याला स्टे दिला. अशा पद्धतीची बाब आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या मुलींची परदेशातील नामवंत विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड. एक मुलगी आहे अंजली धर्मदास मून, ही ग्रामीण भागातनं ती शिकलेली आहे वर्धा जिल्ह्यामध्ये, परंतु तिला आंतरराष्ट्रीय 137वा तिचा नंबर लागला आणि नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपमध्ये तिला ती मिळालेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या कॉलेजमध्ये ती शिकायला जाईल. त्याच्यामुळे एका जिल्हा परिषदच्या शाळेतनं ती आल्यामुळे आम्ही कौतुक करतो. बहुजन सौरभ निश्चितच तिचं अभिनंदन करते. नितीश कुमार बिहार विधानसभेत आमदारावर भडकले. कमल नीलकंठ बहादुरे यांचे निधन. आमचे मित्र, त्यांच्या मिसेस आजारी होत्या. आज ममता बॅनर्जीवर बांगलादेशने नोंदविला आक्षेप. आज त्यांनी अनेक लोक जिथे ज्या पद्धतीची तिथे संचारबंदी सुरू झालेली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती, बांगलादेशमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे, हिंसा सुरू आहे. त्यावेळेस ममता बॅनर्जींनी सांगितलं की काही लोक येत असतील तर आम्ही निश्चितच त्यांना मदत करू, अशा त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. आज त्याच्याच बाजूला नागपूर ताज फर्निचरची जाहिरात आहे. त्याच्या शेजारी चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया असा आमचा दैनिक बहुजन सौरभचा तुम्हा सर्व लोकांना आव्हान. आज 5-4 बघूया. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव 2024-25 त्याची एक सभा आता आयोजित करण्यात आलेली आहे. माझाही संबंध बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंसोबत फार अत्यंत जवळचा होता आणि अनेक गोष्टी आहेत, मी पण त्याच्यामध्ये सहभाग घेणारच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुरोगामी सामाजिक चळवळीची भूमिका घेण्यासाठी मैदानात उतरणार श्याम मानव. तुम्हा लोकांना माहिती आहे की अनीसचे सर्व कार्यकर्ते सर्वीकडे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असतात आणि त्यांनी या इलेक्शनच्या याच्यामध्ये विधानसभेमध्ये निवडणुकीत पुरोगामी समाज जो असेल आणि जे लोक त्याचा संबंध हे करत असेल प्रोत्साहन करत असेल तर त्याच्या संदर्भातलं हे विधान आहे की श्याम मानवसुद्धा यावेळेस इलेक्शनमध्ये उतरण्याची त्यांनी इच्छा दर्शविलेली आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघ नागपूर केंद्र सुखावती नवीन केंद्राचे उद्घाटन झालेले आहे. नागपूरची बातमी आहे. महाअनीसच्या वतीने वृक्षारोपण फार चांगली बाब आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाची ती एक चांगली बातमी त्यांनी दिली आहे. महत्त्वाचे बहुजन नेते कांशीराम स्मृती व्याख्यानमालेला आयोजनासंबंधी सोमवारी बैठक आहे. कर्मचार समाजातील गुणवंतांना सत्कार व समाज मेळावा सप्टेंबरला. सरगम सांगीतिक महोत्सव 2024 आणि गुरुपौर्णिमा उत्सव साजरा. निशुल्क तीर्थक्षेत्र यात्रेच्या यादीत बुद्ध तीर्थस्थळाला सुद्धा समावेश करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी उत्तर नागपूरच्या ज्येष्ठ लोकांनी तिथे केलेली आहे. एक विज्ञापन त्यांनी कलेक्टरांना दिलं आहे. त्याच्या शेजारी आमचे मित्र ज्ञानेश्वर रक्षक 10 वर्षापासून दाखवलेला स्वप्नाचाच
बाकी नवीन काही नाही, फक्त बजेट दाखवायचं आणि करायचं काहीच नाही अशा पद्धतीची बातमी. आज महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राईक कर्मचारी कल्याण महासंघ यांची एक जाहिरात आहे. भव्य रोग निदान शिबिर. आमचे मित्र अरुण गाडे हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या याच्यात अनेक चर्चासत्र हे केलेले आहेत. त्याच्याच खाली राज्य कोटा प्रणालीमुळे पात्र विद्यार्थी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीपासून वंचित. ज्या पद्धतीने राज्याचा कोटा त्यांनी ठेवलेला आहे त्याच्यामुळे अनेक लोकांचं त्याचं नुकसान होत आहे. अशा पद्धतीची वेदना आमच्या एका यांनी कलेक्टरला आणि सरकारला त्यांनी लिहिलेलं आहे. आज बघूया पान 2 वरती आजचा अग्रलेख आमचा महत्त्वाचा आहे. अर्थसंकल्प हा मुळात सत्ता संकल्प, म्हणजे आज ज्या पद्धतीने बिहार आणि आंध्र या 2 स्टेटला ज्या पद्धतीने त्यांनी जास्त रिलीफ दिला याचाच अर्थ की तुम्हा लोकांना सत्ता संकल्प म्हणून त्याला डिक्लेअर करायला पाहिजे. अशा पद्धतीची ती आमचा जाहिरात त्याच्यावर आधारित सर्व संकल्पना आम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहे. शोषित वंचितांसाठी नवीन काही नाही आहे या बजेटमध्ये. इजेड खोब्रागडे IAS ऑफिसर होते, ते सातत्यानं बहुजन सौरभला लिहित असतात आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये सामान्य माणसाला काहीच नाही आहे. बुद्ध विहारे बंद करणेच योग्य असं एक विधान आमचे मित्र शंकर दमके त्यांनी खूप साऱ्या आपल्या वेदना जाहीर केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याने सांगितलेलं आहे की आज जी अवस्था आहे, परंतु अनेक बुद्ध विहारामध्ये तिथे अभ्यासिका सुरू असल्यामुळे आज कमी काहीतरी प्रमाणामध्ये तिथे काही कामं होत असतात. त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी सांगितलेलं तिथे मोठमोठाले तुम्ही कुठेतरी केंद्र निर्माण व्हायला पाहिजे जेणेकरून जनजागृती करता येईल, परंतु आज ते मात्र कुठेच होताना दिसत नाही. आज पान 3 वरती बघूया डाव्याचे राजकारण. प्रल्हाद मिस्त्री यांनी ज्या पद्धतीने आज हा लेख लिहिलेला आहे. काँग्रेससहित आज जेवढे तेवढे डावे पक्ष आहेत त्यांच्या ज्या पद्धतीने खेळ आहेत त्यांच्यावरती सविस्तर लेख. प्रल्हाद मिस्त्रीचा धम्मचक्र परिवर्तन दिन की प्रथम धर्मदीक्षा बाबत खरे मत भगवान बुद्धाची धम्मदेसना याच्यावरती एक लेख लिहिलेला आहे हंसराज कांबळे यांचा. आज डार्विन उत्क्रांती डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याच्यावरती आमचे मित्र सुनील भगत यांचा हा सुंदरसा लेख आणि ज्या पद्धतीने रिव्हॉल्युशन थिअरी डार्विनची आहे त्याच्यावरती आधारित हा लेख आहे. वाचायला ज्या लोकांना सायन्समध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी निश्चितच तो वाचावा. बौद्ध धम्मात आषाढी पौर्णिमेचे महत्त्व तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की भगवान गौतम बुद्धाला ज्यावेळेस त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली असते तर पहिल्यांदा त्यांचे जे 5 शिष्य होतात त्या 5 शिष्यांना जी पहिल्यांदा देतात तेच त्याला आषाढ पौर्णिमेचाच दिवस होता. या आधारावरती भीमराव सरबदे यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला निवेदन करेल की जास्तीत जास्त लोकांना सर्क्युलेट करा, वाचा तिथे. आणि याच्यात इतकं काही मटेरियल मिळते की तुम्हाला एखादं पुस्तक वाचण्यापेक्षा रोज जरी तुम्ही आमचा पेपर 15-20 मिनटं जरी चालला अर्धा तास तरी तुम्हाला त्याच्यातनं निश्चितच फार मोठा फायदा होईल, तुमच्या वृद्धी होईल तुमच्या ज्ञानामध्ये. असं तर आपण खूप मोठं एखादा ग्रंथ काही वाचत नाही, त्याच्यापेक्षा ही तुम्हा लोकांना एक चांगली संधी आलेली आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला पुन्हा निवेदन करेल की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या घरी पेपर लावा, लोकांना सांगा की कमीत कमी तुमच्याकडे कोणीतरी लहान असतील, मोठे असतील, मुलं असतील, मुली असतील, एखादं लक्ष पेपरकडे गेलं, एक लेख जरी वाचला तर त्यांचं आयुष्य बदलू शकते. अशा पद्धतीनेचं आव्हान आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. उद्या भेटूया आपण. तोपर्यंत जय भीम.